2027च्या इलेक्शनाक अजून 2 वर्सां आसा आणि त्याच्याच पयलीं गोंयांत जो राजकारणाचो जो बोवाळ आसा तो सुरू जाल्लो आसा आणि तेतूनच एक गजाल म्हटल्यार आप आणि काँग्रेस यांचे अलायन्स यांची लव स्टोरी। थोडे दीस पयलीं आम आदमी पार्टीची एक्स चीफ मिनिस्टर ऑफ दिल्ली आतिशी गोंयांत येवन गेली तेन्ना तिणी सांगले की जे ह्या फुडें इलेक्शन्स जातले ZP इलेक्शन्स, म्युनिसिपालिटी इलेक्शन ना जाल्यार असेंब्ली इलेक्शन जे 2027 जातले ते आम आदमी पार्टी सोलो वयतली, इंडिपेंडंट वयतली आणि कोणा वांगडा अलायन्स करची ना म्हटल्यार काँग्रेसी वांगडा अलायन्स करची ना म्हणून। हे जाल्या उपरांत राजकीय वर्तुळान हांगा ह्या सर्कलान चर्चा जाले, डिस्कशन्स जाली। जेन्ना आम आदमी पार्टीच्या MLAंक विचारले ही गजाल तेन्ना दोग जाणांचे दोन तरेचे रिएक्शन असले। बाणावलेचो जो आमदार आसा वेंजी विएगस तेने असेंब्लीच्या भायर जेन्ना तो मिटिंगेच्यान भायर येयलो तेन्ना प्रेसाक तेणी डायरेक्ट सांगले की आतिशी जावं ना जाल्यार काँग्रेसची अंजली जावं ही गोंयांत येतली आणि वयतली, स्टेटमेंटां करून वयतली, पूण आमकां गोंयांत रावपाक जाय म्हणून आणि आमी अलायन्साचे कितें आहा तें डिसिजन आमी घेतले म्हणून। क्रूज सिल्वाचे स्टेटमेंट येयले, तेची इंटरव्यूज आमी पळयले, तेचे स्टेटमेंट येयले, तेतून म्हटले की काँग्रेसी वांगडा ट्रस्ट फॅक्टर हो इश्यू आसा आणि काँग्रेसचे आमदार हेच्या पयलीं BJPन गेल्ले आसा जिखोन आणि साऊथ गोवाचो जो तेंचो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आसा काँग्रेसचो तेचो हेच्या पयलीं स्टिंग ऑपरेशनाचो व्हिडिओ भायर येयला म्हणून तेणी सांगले आणि 2022च्या इलेक्शनाक तोय जिखलोलो जाल्यार तोय वयतलो अशें तेजे स्टेटमेंट आसा, अशें तेजे म्हणणें आसा। सो तेका लागून तो म्हणटा की ट्रस्ट फॅक्टर सध्या ना आणि तेका लागून सध्या ते सोलोच वयता म्हणून। जेन्ना लिडर ऑफ ऑपोजिशन काँग्रेसचो युरी आलेमो तेकाय स्टेटमेंट विचारल्यार तेणी पयले सांगले की हे जे डिसिजन आसा ते हाय कमांड घेतली म्हणून वयल्या लेवलाचेर जातले म्हणून। आणि आयज तेणे सांगले जेन्ना तेका प्रश्न केलो तेणी सांगले की अलायन्साचेर उलोवप सध्या म्हटल्यार एक प्री मॅच्युअर जातले, इलेक्शनाक भरपूर टायम आसा आणि सध्या तेचेर उलोवन काय फायदो ना म्हणून। जाल्यार ह्या सगळ्या वयल्यान इतलेंच कळटा की गोंयांत कितले लो लेवलचे राजकारण सध्या ह्या पार्ट्यांनी चलयल्ले आहा। BJP घरा बसयतले, गोंय आमी साल्वार करतले, रिलीजन आमी साल्वार करतले, कॉन्स्टिट्यूशन आमी साल्वार करतले अशे बोबके दिवन, अशे लोकांक इल्युजनान दवरून हे काँग्रेस आनी आप दोगूय दिल्लीचे पार्टी गोंयकारांक फटयत आसा। जेन्ना दिल्लीची एक्स CM गोंयांत येता आणि केजरीवाल तेका कितें पार्टी तेका एक कितें तरी डिसिजन घेवन थंयच्यान धाडटा जाल्यार ते धाकटे स्टेटमेंट न्हू। वेंजी विएगस आयज जर दिल्लीच्या एक्स चीफ मिनिस्टराक जर व्हॅल्यू दिना जाल्यार तो आपल्याच पार्टीक व्हॅल्यू दिना अशें जाता। तिचे स्टेटमेंट तो म्हणटा ती येतली आणि वयतली म्हणजे ती टायमपासाक काय येवंक नासली आणि तिचे जे स्टेटमेंट आसा ते तिचे पर्सनल स्टेटमेंट तरी नासले। ती दिल्लीचो हेंचो हाय कमांड जो बापूय जो बसला दिल्ली आनी तेचे खंय तरी स्टेटमेंट तेचे खंय तरी डिसिजन आसा, पार्टीचे डिसिजन आसा ते घेवन ती गोंयांत येयल्ली आनी तिणी स्टेटमेंट केला। बेश्टी काय टायमपासाक ते स्टेटमेंट तिणी करूंक ना जाल्यार वेंजी कोणाक पिशान काडटा की ती येतली आनी वयतली म्हणून। सेकंडली क्रूज सिल्वा स्टेटमेंट दिता जे आतिशीन दिल्ले इन दॅट डिरेक्शन दिता, म्हणजे दोनूय MLAंचे डिफरंट स्टेटमेंट आमकां आयकपाक मेळटा। आणि युरी आलेमो म्हणटा की हाय कमांड डिसिजन घेतलो ना प्री मॅच्युअर आसा। हाय कमांड जर एका सांगपाक गेल्यार आयज काँग्रेसचो हाय कमांड जो आसा राहुल गांधी, आयज राहुल गांधी ना जाल्यार काँग्रेसची जी पार्टी आसा आयज दिल्ली इलेक्शन जी कंटेस्ट केला आयज तेंच्यांनी इंडिपेंडंटली कंटेस्ट केल्ले ते इलेक्शन तेंच्यांनी क्लियर कट आम आदमी पार्टीचेर लिकर स्कॅम जावं ना जाल्यार हॉस्पिटल स्कॅम जावं ही सगळी स्कॅमां भायर तेंच्यांनी काडलेली आसा। तेंच्यांनी केजरीवालाक करप्ट म्हटलेलो आसा, केजरीवालान राहुल गांधीक बेईमान म्हटलेलो आसा आणि टॉप लेवलाचेर हेंचे हाय कमांड एकामेका वांगडा झगडत आसा आणि हे आमकां सांगता की हाय कमांड डिसिजन घेतले म्हणून।
आज गोंयान अशें चित्र करता की हेच गोंयचे राखणदार आसा आनी हेच आज अलायन्स केल्यारूच गोंय वागतली म्हणून, आनी गोंयकारांक आपल्या उपकारांक ते दवरपाक सोदतात, म्हणजे गोंयकारांक हे नाचोवपाक सोदता. गेल्या लोकसभा इलेक्शनाक सेम तेंच्यांनी केल्ले. हे दाखयता की आमी अलायन्स, तुमी गोंयकारांनी हेंच्या पांयाकडे येवचे, गोंयकारांनी मागचे आमकां अलायन्स जाय म्हणून, आनी मागीर हे डिसिजन घेतले, मागीर हे आपणाक जाय तशें सीट शेअरिंग करतली, आपणाक जाय तशे जागे बसयतले आनी मागीर परते हे बीजेपीन वयतले. हे सगळे सेटिंग ऑलरेडी प्री प्लॅन्ड आसा, हे फुल प्री प्लॅन्ड आसा. पहिले सद्या जे MLA आता आसा ह्या पार्ट्यांचे ते आपापले जागे साल्वार करपाक सध्या ते पेटलेले आसा. प्रत्येक जाण आपलो जागो साल्वार करता, प्रत्येकाचो दोनाय पार्ट्यांचे प्रेसिडेंट आपले जागे साल्वार करता. जेन्ना आम आदमी पार्टीच्या प्रेसिडेंटाक हो प्रश्न विचारलो जाल्यार तेचे क्लियर कट आन्सर ना. तो म्हणटा लोकांक अलायन्स जाय, लोकांक अलायन्स जाय. पूण तुमची जेन्ना पार्टीची एक CM येवन जे स्टेटमेंट करता, म्हणजे एक तर तुमी तेंचे आयकना, नाजाल्यार तुमकां तेंचे पडलेले ना. पूण जेन्ना इलेक्शन येतले तेन्ना परते तुमचो हाय कमांड, तुमचे ऑब्झर्वर येतले. आम आदमी पार्टीचे ऑब्झर्वर गोंयान येतले, काँग्रेस पार्टीचे ऑब्झर्वर गोंयान आसतात ऑलरेडी, आनी ते येतात आनी आपली डिसिजन घेता. गोंयान कसली डिसिजन स्वतंत्रपणे आम आदमी पार्टी घेयना, काँग्रेस पार्टी घेयना. म्हटल्यार आयज गोंयकारांक इल्युजनान दवरपाक, गोंयकारांक काळोखान दवरपाचें काम हे दोनूय पॉलिटिकल पार्टी सध्या करीत आसात. आनी जर आमी पळयत दोनूय प्रेसिडेंट जे आसा त्या प्रेसिडेंटांचे जर आमी इंटरव्यूज पळयत, नाजाल्यार तेंचे जे स्पीच पळयत जाल्यार आमकां इतलेंच कळटा, स्टेटमेंट पळयत जाल्यार इतलेंच कळटा की दोनूय पॉलिटिकल पार्टी आयज स्वताच्या जिवाचेर इलेक्शन कंटेस्ट करपाची ताकद ते दवरिना. आम आदमी पार्टीचो अमित पालेकर आमकां सांगतालो की आमी 10% वयल्यान 35% कशे पावतले काय म्हणून. तेका लागून आमी म्हणटा तो RG इंडिपेंडंट वचपाक शकना, RG इंडिपेंडंट सरकार फॉर्म करपाक शकना. जाल्यार जेन्ना आम आदमी पार्टीची एक CM आतिशी गोंयान येयली, तिणी सांगले की आमी इलेक्शन कंटेस्ट करतले, आमी स्वताच्या जिवाचेर सरकार करतले आनी गोंयकारांक नॉन करप्ट सरकार दितले म्हणून. जाल्यार आतिशीन 6% वयल्यान 35% वचपाचे स्वप्न कशें पयले. तेन्ना अमित पालेकर त्या जाग्याचेर आसलो, त्या ऑफिस ओपनिंगाच्या टायमार आसलो, तिच्या वांगडा कंटिन्युअस आसलो, ती ज्या 5 स्टार हॉटेलान रावली थंयसर अमित पालेकर आसलो. जाल्यार आयज जेन्ना तिणी हे स्टेटमेंट केले 6 वयल्यान 35% पावपाचें स्वप्न ती पळयता, ती जेन्ना लोकांक सांगता, जेन्ना आपल्या पार्टीच्या व्हॉलंटियर्सांक सांगता, तेन्ना अमित पालेकरान कित्याक तिका सांगूंक ना की आमी 6 वयल्यान आमी 35% पावपाक शकना म्हणून. जर तो तिका सांगपाक शकना जाल्यार तो RGक कित्याक सांगता, हो प्रश्न आसा. RGक कित्याक सांगता. आयज हे दोनूय पॉलिटिकल पार्टींचे जे प्रेसिडेंट आसा हेंच्यांनी डिफीट म्हणटा पळय ती एक्सेप्ट केलेली आसा. हे हेंच्या स्वता कडेन ताकद ना की आपल्या जिवाचेर आमी इलेक्शन कंटेस्ट करतले आनी सरकार घडयतले म्हणून. काँग्रेसी कडेन 23% वोट शेअर आसा, पूण तरी पूण तेंच्या कडेन ताकद ना की आमी आमच्या जिवार कंटेस्ट करतले म्हणून. अजून ते भीक मागता आम आदमी पार्टी कडेन. अजून तांकां दिसता अलायन्स जावपाक जाय आनी आमची सिटां सेव जावपाक जाय म्हणून. जेन्ना दोन पॉलिटिकल पार्टीचे मेंबर्स म्हटले कितें हे पयलीं लोकांनी पयलीं अंडरस्टँड जावपाक जाय. जेन्ना हांव खंयच्याय पॉलिटिकल पार्टी एक मनीस जेन्ना जॉयन जाता तेन्ना तो तेजो मेंबरशीप जेन्ना भरता तेन्ना तेजे प्रिंसिपल्स, तेंचे आयडियोलॉजी, तेंचे रुल्स, तेंचे रेग्युलेशन्स, तेंचे कॉन्स्टिट्यूशन पार्टीचे हे सगळे तो मान्य करता आनी तो जॉयन जाता. जेन्ना तो जॉयन जाता तेन्ना ही जी पॉलिटिकल पार्टी जे आयज गोंयान जे लिडर्स आसा पळय हे जेन्ना तेंचे पॉलिटिकल पार्टीचे नॅशनल हेड्स जे आसा, नॅशनल लिडर्स आसा ते एकामेका वांगडा झगडटा, एकामेकाक करप्ट म्हणटा. आम आदमी पार्टी काँग्रेसीक करप्ट म्हणटा, चोर म्हणटा, बेईमान म्हणटा. हेवटेन काँग्रेस आम आदमी पार्टीक लिकर स्कॅम केला म्हणटा, हॉस्पिटलांत स्कॅम केला म्हणटा, करप्शन केला म्हणटा, मोहल्ला क्लिनिकांत करप्शन केला, सगळे कडेन करप्शन केला म्हणून ते सांगता. ते कंप्लेंट्स फायल करता. जाल्यार गोंयचे जे लिडर्स आसा पळय ते आपल्या पार्टी वांगडा कित्याक उबे रावना, म्हणजे हांकां स्वताच्या पार्टीचो रिस्पेक्ट ना पळय हे प्रूव जाता. हे जे गोंयान जे लिडर्स आसा हे आपल्या स्वताच्या सेल्फिश गेनाक लागून हांगा एका पार्टीन आसा, हांकां पार्टीचे मात सुद्धा पडलेले ना हे प्रूव जाता. जेन्ना नॅशनल लेवलाचेर दोनूय पार्टी एकामेका वांगडा झगडटा, एकामेकाक चोर म्हणटा, एकामेकाक करप्ट म्हणटा, एकामेकाक बेईमान म्हणटा, एकामेकाक बीजेपीची बी टीम म्हणटा, जाल्यार गोंयचे लिडर हे आपलो सेल्फ रिस्पेक्ट बोल्सान घालून, पार्टीची इज्जत बोल्सान घालून हांगा अलायन्साचे गजाली करता जस्ट बिकॉज तांकां
आपली सिटां सांबाळपाक जाय, आपल्या सिटां सांबाळून तांकां जिखपाक जाय आनी फुडले फावट काँग्रेसीन बीजेपीन वचपाक जाय आनी हेच नाटक सध्या चल्लेल्या हे गोंयकारांनी लक्षांत घेवपाक जाय। जेंकां स्वताच्या पार्टे बद्दल जर रिस्पेक्ट ना तांकां तुमच्या बद्दल कितें रिस्पेक्ट आसतलो, तांकां ह्या गोंय बद्दल कितें रिस्पेक्ट आसतलो। जेन्ना तेंच्यांनी मेंबरशीप सायन केला तेन्ना ते कॉन्स्टिट्यूशन पार्टीचे कॉन्स्टिट्यूशन तेंच्यांनी एक्सेप्ट केला, पार्टी कितें उलयता ते सारकें म्हणून तेंच्यांनी एक्सेप्ट केला, जाल्यार आयज हे दोनूय लिडर जे आसा, प्रेसिडेंट आसा, हे प्रेसिडेंट एकामेका कडेन अलायन्साची भीक मागतात, इतले इनकेपेबल हे आसा। हेंकां स्वताच्या जिवाचेर पार्टी गोंयभर उबी करपाक हेंच्या कडेन ताकद ना। आयज ते सांगता आमी 40 कॉन्स्टिट्युएन्सीन वयता, आमी पार्टी फॉर्म करता, आमची मजबूत करता। खंयची 40 कॉन्स्टिट्युएन्सी दाखोवपाचे, 40 कॉन्स्टिट्युएन्सीतले मेंबर उबे करपाचे। आयज कोण तरी तुमकां दुसरो सपोर्ट करतो लोकसभेक म्हणून तुमी जिखलात आनी तेचे तुमी हांगा दाखयशात ते आमचे मेंबर आनी ते आमकां ह्याय फुडें सपोर्ट करतले, हें जावपाचें ना। लोकसभा एक डिफरंट इलेक्शन आसलें, हें डिफरंट इलेक्शन आसा। गोंयकारांनी विचार करपाची गरज आसा की हे पॉलिटिकल पार्टी जे तुमकां नाचयता आनी तुमकां दाखयता की तेच सेवियर आनी तेच तुमकां वाटयतले आनी अलायन्स इज द ओनली ऑप्शन म्हणून, जाल्यार तुमकां सांगपाक सोदता हे जे पार्टीक स्वताच्या कॅडराचेर विश्वास ना, जेंकां स्वताच्या पार्टीच्या टॉप लिडरांचो रिस्पेक्ट ना, स्वताच्या पॉलिटिकल पार्टीचो जेंकां रिस्पेक्ट ना, व्हॅल्यू ना, हे तुमकांय व्हॅल्यू दिवपाचें ना, गोंयकारांकूय व्हॅल्यू दिवपाचें ना आनी आमच्या ह्या गोंयांकूय व्हॅल्यू दिवपाचें ना। हे फक्त येयला आपली सिटां वाचोवपाक। ते वटेन अमित पालेकर आपले सीट वाचयता, ते वटेन अमित पाटकर आपले सीट वाचयता आनी बाकीचे जे MLA आसा ते आपले सीट वाचयता आनी दुसरे तांकां कसलेच पडलेले ना। हांकां गोंयचे दुसऱ्या सिटांनी काम जावचें, दुसऱ्या सिटांनी आपलें ऑर्गनायझेशन स्ट्रॉंग जावचें, दुसऱ्या सिटां आमी सिटां स्ट्रॉंग करून आमची पार्टी आमी जिखोवन हाडटले म्हणून हांकां अजिबात पडलेले ना। हे हांच्या दोगांच्या स्टेटमेंटा वयल्यान कळटा, लक्षांत दवरा। आज ते लिटरली भीक मागतात अलायन्साची, ती कित्याक? इतल्याच रिजनाक लागून की आम आदमी पार्टीन काँग्रेसच्या हेतून तोंड घालपाचें ना, काँग्रेसच्या हेतून आम आदमी पार्टीन तोंड घालपाचें ना आनी एकामेकाची आपूण आमी सिटां सोडया, 7, 8, 9, 10 सिटां सोडया, बाकीचे कोणाक पडटा पडो, कोण खंय वयता पडो, कोण जिखोन येता यो, नाजाल्यार नाका यो, आमी आमचें राजकारण करतले, आमी MLA जातले आनी आमी बीजेपीक सपोर्ट करतले, होच तेंचो अजेंडा आसा, होच तेंचो एम आसा। जेन्ना प्रत्येक गजालीक तेंचो ऑब्जर्वर दिल्लीच्यान येता, तेंचे टिकेट फायनलायझेशन दिल्लीच्यान जाता, तेंचे पॉलिसीज दिल्लीच्यान जाता, तेंचे कॉन्स्टिट्युशन दिल्ली थंय आसा, तेंचे सगळी डिसिजनां जेन्ना दिल्लीच्यान जाता जाल्यार हे डिसिजन जेन्ना दिल्ली झगडटा सगळ्या लोकांनी लक्षांत दवरपाक जाय। लोकांनी लक्षांत दवरपाक जाय की हे एकामेकाक चोर म्हणपी, करप्ट म्हणपी पॉलिटिकल पार्टी तो एकामेकाचेर कंप्लेंट घालता आनी आयज गोंयांत येवन हांगा एकामेका वांगडा आसलेले जी नाटकां जी करता पळय, ह्या नाटकाचेर लोकांनी सामको डीपली विचार करपाक जाय। हे तुमकां वाचोवपाचें ना। हे हाडून फक्त दिल्लीकारांक हांगा भरतले, हांगा परते लँड डिलिंग करतले, गोंयचे जमनी काडून विकतले, आपल्या सेल्फिश पॉलिटिक्साक लागून, आपल्या रिस्पेक्टीव सिटाक लागून हे गोंयकारांक भाड्याक घालतले आनी कांय ना करचें। गोंयकारांक लिटरली भाड्याक घालतले। आयज आमी पॉलिटिकल पार्टी आरजी जी फॉर्म केल्या ही फक्त गोंयकारांक लागून केल्या। आमी आमचो हायकमांड दिल्ली ना, आमकां दिल्ली बसपाची गरज ना, आमकां दिल्लीच्यान ऑर्डर घेवपाची गरज ना। आयज हे आमकां बी टीम म्हणून आयज प्रूव जाल्ले आसा, देवान प्रूव केल्ले आसा की कोण बी टीम ते, कोण स्वार्थी ते, कोण सेल्फिश ते आनी कोण हांगा नाटकां करता ते। सो सगळ्या गोंयकारांक इतलोच रिक्वेस्ट करता, आमी इतलोच रिक्वेस्ट करता की तुमी विचार करा। आमी तुमकां सांगना आमकां सपोर्ट करा म्हणून, पूण विचार करा कितले फावट तुमी फटयतले आनी कितले फावट तुमी ह्या दिल्लीकारांच्या उपकारांक रावतले की दिल्लीकार येतले थंय दिल्ली डिसायड करतले आनी गोंयांत येतले आनी हांगा आमकां फटयतले। हेच्या पयलीं येवन गेले, स्पेशल स्टेटस सांगपाक मोदी येवन गेलो, सोनिया गांधी येवन गेली, सगळे येवन गेले। कितें केलें? आमची म्हादय काडून कर्नाटकाक दिली, काँग्रेस नेटान सध्या व्हरत आसा थंय आनी बीजेपी तांकां दीत आसा। तांकां कोणाकूच गोंयकारांचे कांयच पडलेलें ना। रेव्होल्युशनरी गोवन्स फक्त तुमकां रिक्वेस्ट करता, विचार करा, गोंयकारांनी स्वताचेर विश्वास दवरा, स्वताच्या पार्टेचेर, तुमच्या नीज गोंयकारांच्या पार्टेचेर विश्वास दवरा। नाजाल्यार हे भायल्यान लोक येतले, आमकां बडयतले, घरांत घुसोवन मारतले, आमच्या भुरग्यांचेर रेप करतले, आमचे मर्डर करतले, आमचे धंदे खातले, आमचे नोकरे खातले, आमचे जागे खातले
आनी आमकां बेगर, लँडलेस, होमलेस, जॉबलेस आनी बिझनसलेस करून उडयतले. देव बरें करूं.